शेतकरी मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, राज्य सरकारने खरीप हंगाम 2023 मध्ये सोयाबीन व कापूस उत्पादन घेतलेल्या शेतकरी बांधवांना भावांतर योजनेअंतर्गत 10,000 रुपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर याची अंमलबजावणी सुरू आहे। तरी सुद्धा शेतकरी बांधवांना प्रश्न पडलेला आहे की हे अनुदान कधीपर्यंत खात्यात जमा होईल। तर आता ही प्रतीक्षा संपणार आहे, कारण राज्य सरकारने या संदर्भात आता 2 मोठे निर्णय घेतलेले आहेत। तर हे 2 मोठे निर्णय कोणते आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। तर शेतकरी मित्रांनो, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे, कारण राज्य सरकारने 2 मोठे निर्णय घेतलेले आहेत। त्यामधील पहिला मोठा निर्णय म्हणजे जे सोयाबीन व कापूस अनुदान आहे त्या वितरणाची तारीख आता जवळपास निश्चित करण्यात आलेली आहे। या संदर्भात राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी माहिती दिलेली आहे। परवाच्या दिवशी एक कृषी विभागाची महत्त्वाची अशी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राज्याचे कृषी मंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी महत्त्वाचे निर्देश दिलेले आहे आणि जे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी आहेत, जे पात्र शेतकरी आहेत, त्यांच्या खात्यात 10 सप्टेंबर 2024 पासून हे अनुदान जमा करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। म्हणजेच आता तारीख जवळपास निश्चित झालेली आहे। 10 सप्टेंबर 2024 पासून हे जे अनुदान आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे। त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे। या संदर्भात आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा माहिती बघितलेली होती। तो दुसरा मोठा निर्णय म्हणजे राज्य सरकारने आता या योजनेकरिता जे आहे निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। या संदर्भातील GR काल दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना निधी वितरित करण्याकरिता या ठिकाणी जवळपास 2516.80 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे आता तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे आणि निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता 10 सप्टेंबर पासून शेतकरी बांधवांच्या खात्यात हे पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात होईल अशी आशा आपण बाळगूयात। तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल। काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की विचारा। व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।